सो रिसेंटली मी एका जॉब इंटरव्ह्यूसाठी गेली होती. आय लव्ह द कंपनी. ते जॉब रोल जे आहे माझ्या करिअर गोल सोबत कम्प्लिटली अलाइन करत होता आणि ऑफिस पण खूप जास्त छान होतं. इंटरव्ह्यू स्टार्ट झाला. इंटरव्ह्यूअरने मला काय विचारलं, त्याने मला विचारलं, ऍक्च्युली तो मला हे म्हणाला, विचारलं नाही ते. तो म्हणाला की तू मुलगी आहेस म्हणून तुला कुठलाही डिस्काउंट मिळणार नाही. तुला पंक्च्युअल राहावं लागेल, डिसिप्लिन फॉलो करावं लागेल आणि ट्रॅव्हल सुद्धा करावं लागेल. मी बोलली ओके, इक्वालिटी, क्यूट, आय लाईक इट, ब्रिंग इट ऑन. आय एम रेडी फॉर द चॅलेंज. आणि जसजसा इंटरव्ह्यू पुढे गेला त्याने मला विचारलं, तुझं वय आता 25 आहे, लग्नाचे काय प्लॅन्स आहेत तुझे, लग्न झाल्यावर जॉब सोडशील का? ओके, एक्सक्यूज मी सर, जर माझ्या जागी कुठला मुलगा असता तर तुम्ही हे विचारलं असतं का? लाईक एका बाजूला ते मला इक्वली ट्रीट करायचं बोलतायत आणि दुसऱ्या बाजूला ते माझ्या जेंडरला ऍज अ रिस्क सांगतायत फॉर हिज बिझनेस. आणि आय वॉज ब्लँक. मला थोड्या वेळासाठी काही कळालंच नाही की सिरियसली असे प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात का? म्हणजे डिस्काउंट मिळणार नाही कारण मी मुलगी आहे आणि मॅरेज क्वेश्चन्स कारण मी मुलगी आहे. या लोकांना कधी कळणार आहे की इक्वालिटी म्हणजे फेवर्स नाहीत असं नसतं. इक्वालिटी म्हणजे अजम्पन्स नाही. जे तुम्ही हे दोन कॉन्ट्रास्ट माझ्यासमोर आणून ठेवलं, एक इक्वालिटी आणि एक अजम्पशन माझ्या जेंडरला घेऊन, त्याची गरज नव्हती लिटरली. आणि ह्यांना कधी कळणार आहे की डिसिजन माझा आहे, करिअर माझं आहे आणि लग्न इज नॉट द हर्डल. लग्न नाहीये आमच्या रस्त्यातली रुकावट किंवा अडथळा. इट इज युअर माइंडसेट सर, इट इज द माइंडसेट ऑफ द सोसायटी. तर इथे डिस्काउंट मला नाही मिळालाय, इथे डिस्काउंट मिळालाय तुमच्या विचारांना, तुमच्या माइंडसेटला. सो यू शुड वर्क ऑन दॅट.